अस्सलाम वालेकुम नाज़रीन, बरख़ता चैनल में आप सबका खैर मक़दम है। इस वक्त हम नांदेड़ शहर के नावघाट ब्रिज पर मौजूद है और गुज़श्ता तकरीबन 8 दिन से ब्रिज आमद रफ्त के लिए पूरी तरह से बंद था, क्योंकि ब्रिज के ऊपर से पूरा पानी बह रहा था। लेकिन आज सुबह से तकरीबन पूरा पानी इसका ख़त्म हो चुका है और इसके ऊपर जो पाइपलाइन आती है, आप देख सकते हैं ये पाइपलाइन जो है, ये पाइपलाइन भी तकरीबन कुछ बह गई थी, टूट गई थी। लेकिन अभी इसकी वजह से चौपारा टाकी और खिले की जो टाकी है, जहाँ से जो पानी की सप्लाई होती है लोगों को, वो भी काफ़ी दिनों से बंद थी, क्योंकि पानी की पाइपलाइन बह गए थे, ऊपर से मुसलसल पानी जारी था। लेकिन आज सुबह से इसकी मरम्मत का काम शुरू हो चुका है। पाइपलाइन की म्यूनसिपल कॉर्पोरेशन के मुलाजिम यहाँ मुसलसल काम कर रहे हैं। ऐसा बताया जा रहा है कल शाम तक मुकम्मल पाइपलाइन का काम मुकम्मल हो जाएगा। कल हफ्ते की शाम तक हो सकता है, संडे को या मंडे के दिन से पानी है सप्लाई हो सकता है लोगों को। इन लोगों काफी परेशान थे। गोदावरी को पूर आने के बाद ये ब्रिज पे क्या पूरे पाइपा बीपा पूरे टूट गए थे। गोदावरी जीव रक्षक ने ये जो पाइपा बह रहे थे अपने पुराने सिटी में जाने वाला ब्रिज, एक छोटा ब्रिज है, इसके कारण पानी उस पर से आया। ब्रिज पे 15-20 फीट पानी था ये पूर में, तो पाइपा टूट चुके थे। ब्रिज के पानी में कुछ गिर गए, ऊपर कुछ गिर गए थे, ब्रिज बंद हो गया था। तो ये खड्डे अभी हम ऊंचाकर ब्रिज चालू करने लगाए, कमिश्नर साहब को फोन लगाए, ये पाइपा जोड़ाकर पुराने सिटी में पानी की तकलीफ हो रही है, बहुत लोग परेशान हैं पुराने शहर में। इसके लिए पुरानी पाइपलाइन हमने हो गई, अब पानी कल चालू हो जाएगा। पानी कल तो परसों के दिन पानी चालू हो जाएगा। पाइपलाइन पूरी जुड़ गई। जीव रक्षक दल हमारे वाली साहब 20-25 साल से काम करते। हम कभी रात धर्म नहीं देखते, हर धर्म का हर समाज का काम करते। नमस्ते नांदेड, नमस्कार. मी नांदेड बोलतोय. नावगडच्या ब्रिजला आहे आणि इथं काही दिवसापासून भारी वर्षा झाला असल्यामुळे त्यामुळे कारण कसं झालं आहे, पाणीचा प्रवाह जास्त वाढला असल्यामुळे विष्णुपूर धरणाचे काही प्रकल्प म्हणजे काही धरणं वगैरे दरवाजे सोडले होते, त्यामुळे जास्त पाणी वाहण्यात होतं आणि त्या कारणाने नावगड ब्रिज वाहून गेले आणि पाईपलाईन पण आपलं पाण्याचा पाईपलाईन पण आपलं वाहून गेलं होतं. त्यामुळे कसं लोकांना अडचण झाली होती. जे आजूबाजूला परिसर राहणार आहेत त्यांच्या पण घरामध्ये पाणी काही घुसलं होतं. त्यामुळे लोकांना ट्रॅव्हल करण्यासाठी येणं जाणं वाजेगावचं ब्रिजचं मार्ग एक हे झालं होतं, वापरण्यासाठी आला होता. आणि एक साहेबराव कमांचं जे मोंड्यामधला ब्रिज होता ते एक होलं होतं आणि एक शॉर्टकटमध्ये आपलं निर्माण म्हणजे हे झालं होतं रोडचं, पण ते काय झालं नव्हतं आपलं. पण त्यामुळे कसं झालं की पाण्याच्या प्रवाहामुळं खूप लोकांना अडचण झाली होती. मी साईनाथ शिवदास शिवरे, राहणार सिद्धनाथपुरी भोई गल्ली, चौफाळा, नांदेड. आणि डेअरीला माझं दूध डेअरीला हॉटेल आहे. हे जे पाणी आलेलं आहे नदीला, जे पाण्यामुळं जे पाईप वाहून गेलेले आहेत, त्यामुळं नागरिकांचे खूप बेहाल झालेले आहेत. पाण्यामुळं खूप समस्या निर्माण झालेल्या आहेत. पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळालेलं नाही जे इथल्या नागरिकांना, जुन्या भागातील नागरिकांना. तर आता नगरपालिकेचं काम जे आहे ते फास्ट गतीनं चालू आहे, प्रगतीपथावर आहे. नगरपालिकेचे खूप खूप धन्यवाद. आणि जे बोरवेल्सवाले जे आहेत, ज्यांच्या घरी बोरवेल्स आहेत नागरिकांच्या, त्यांनी वेळोवेळी लोकांना म्हणजे पाणी उपलब्ध करून देऊन त्यांना खूप मोलाचं सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे पण खूप खूप धन्यवाद. जात धर्म काही न बघता हिंदू मुस्लिम एकता एकोप्यानं सर्वांना सहकार्य केलं. पुन्हा पुराचं पाणी जे लोकांच्या घरात गेलं, सर्व नागरिकांच्या घरात गेलं, त्यावेळेस पण हिंदू मुस्लिम न हे करता सर्वांनी एकत्र येऊन एकमेकांना सहकार्य केलं. त्याबद्दल नागरिकांचे पण खूप खूप आभार व्यक्त करतो मी. धन्यवाद.